Students, welcome to my YouTube channel. In our today's 12th English syllabus, today we are going to deal with very important part, that is the history of novel. Now I have divided this particular section into 4 to 5 videos, and this is the first video. The history of novel. Actually what happens that आपण जर हिस्ट्री ऑफ नॉवेल मध्ये बघायला गेलो नीटपणे तर तिथे आपल्याला असं बघायला मिळतं की नॉवेलचा इतिहास हा खूप जुना नाही आहे. मुळामध्ये 18th सेंचुरीच्या सुरुवातीला काय झालं की या 18th सेंचुरीनं आपल्या जगाला लिटररी साहित्यामध्ये 2 महत्त्वाच्या गिफ्ट दिल्या, आणि त्या 2 महत्त्वाच्या गिफ्ट म्हणजे पहिलं होतं द पिरियॉडिकल एसेज आणि दुसरं म्हणजे नॉवेल. नाउ द स्पेशालिटी, याचं एक वैशिष्ट्य असं की या पिरियॉडिकल एसेज आणि पुन्हा नॉवेल जे आहे यांचं कुठलंही क्लासिकल लिटरेचर मध्ये किंवा क्लासिक मध्ये कुठेही याचं कनेक्शन नव्हतं. म्हणजे दे वेअर टोटली न्यू टू द लिटरेचर. आता लिटरेचर म्हणजे काय? पोएट्री किंवा पुन्हा प्रोज टाईप मध्ये त्या ठिकाणी आपण ड्रामा घेऊ शकतो, एसेज किंवा पुन्हा शॉर्ट स्टोरीज किंवा पुन्हा नॉवेल, या सगळ्यांना जसं एक प्रकारे आपण लिटरेचर म्हणतो. या लिटरेचरला देणगी आहे 18th सेंचुरीनं दिलेली, ती म्हणजे या 2 बाबींची. यामध्ये वैशिष्ट्य म्हणजे नॉवेल. नॉवेल जे आहे इट हॅज कॉट द स्पिरिट ऑफ 18th सेंचुरी. 18th सेंचुरीमध्ये महत्वाचं आपला एक ठसा उमटविण्याचं काम या नॉवेलनं केलं. नॉवेलनंच का बरं? कारण की 18th सेंचुरीचं वैशिष्ट्य तुम्ही बघायला गेलं तर दॅट एज इज कॉल्ड ॲज द एज ऑफ इंटेलेक्च्युअल, सेंटिमेंटल अँड रिअलिस्टिक प्लान. या 3 बाबींच्या मुळे या ठिकाणी त्या एजला ओळखलं जायचं. परंतु ॲज देअर इज द राईज ऑफ ऑर द क्रिएशन ऑफ द एसेज अँड द नॉवेल्स हॅव स्टार्टेड टू इन्स्ट्रक्ट द रीडर्स. त्याने एक प्रकारे रीडर्सला गाईड किंवा त्यांचं एक शेप करायला, मोल्ड करायला सुरुवात केली, आणि त्यामुळेच इट हॅज हेल्प द रीडर्स टू लिव्ह पर्पजफुल अँड अ व्हर्च्युअस लाईफ. एक पर्पजफुल आणि व्हर्च्युअस लाईफ जगायला त्यांना मदत केली ती या लिटरेचरनं, नॉवेल या प्रकारानं. आणि आजही जर तुम्ही बघितलं तर इन लिटरेचर नॉवेल इज द थिंग, द काइंड ऑफ जनर विच इज रीड मोस्ट बाय द रीडर्स. आजही एक महत्वाचं प्रॉमिनंट लिटररी जनर म्हणून याकडे बघितलं जात आहे. तर हे याचं एक महत्वाचं आपण एक पार्ट म्हणू शकतो या नॉवेल. या ठिकाणी नॉवेल जे आहे, हाऊ अ नॉवेल इज. नॉवेलचा जर आपण विचार केला इतर लिटररी जनरच्या कंपॅरिझन मध्ये, त्या ठिकाणी इट इज अ रिलेटिव्हली लॉंग नरेटिव्ह फिक्शन. म्हणजे यामध्ये येणारी डिटेल्स जी असतात ती भरपूर असतात, आणि या डिटेल्समुळे आपोआपच एक नॉवेलची लेंथ जी आहे ती सुद्धा वाढत जाते. याचा परिणाम असा होतो की एक प्रकारे जवळून कॅरेक्टर्सला बघायला आपल्याला मिळतं. आपण पुढे एक स्टाईल बघणार आहोत. व्हॉट इज अ स्टाईल? तर या नॉवेलमध्ये स्टाईल हा अतिशय महत्वाचा पार्ट असणार आहे. त्यावेळेला या गोष्टी पुन्हा क्लिअर होणारच आहेत. परंतु सध्या आपण बघूया की अ नॉवेल इट डिस्क्राइब्स द इंटिमेट फिलिंग्स ऑफ द व्हेरियस कॅरेक्टर्स. त्या कॅरेक्टरच्या आतमध्ये घुसून हाऊ ही बिहेव्स, हाऊ ही टॉक्स, हाऊ ही जस्ट इंटरॅक्ट विथ द पीपल, हाऊ ही इज लिव्हिंग इन अ सोसायटी, ही सगळी डिस्क्रिप्शन तिथं आपल्याला बघायला मिळतात. आणि त्याच्यामुळे इट डिस्क्राइब्स द इंटिमेट ह्युमन एक्सपिरियन्स ॲज वेल ॲज it is actually a novel is a word which is derived, which is taken. तो जो घेतलेला आहे तो नॉवेला या इटालियन शब्दापासून. मूळचा शब्द जो आहे तो नॉवेला आहे, आणि याचं मीनिंग जे आहे ते मीनिंग आहे न्यू. नॉवेलचं मीनिंग काय? न्यू. ओके, नॉवेलाचं मीनिंग न्यू. या ठिकाणी नॉवेल जे आहे इट नरेट्स अ स्टोरी. एक लॉंग स्टोरी जी आहे तिचं तिथे वर्णन केलेलं असते, आणि स्टोरी या प्रकारापेक्षा हे वेगळं यासाठी आहे की दिस नॉवेल स्टोरी हॅज लॉंग ऑर मेनी डिटेल्स. कसले डिटेल्स असतात त्या ठिकाणी? जसं की त्या ठिकाणी टाइम, प्लेस, नेचर, पीपल,
देअर माइंड्स अँड देअर जेस्चर्स अँड ऍक्टिव्हिटीज या सगळ्यांचं अगदी विस्तृत वर्णन या ठिकाणी केलेलं असते आणि यामुळं या नॉवेलची लेंथ वाढते, सोबतच ती इंटरेस्टिंग सुद्धा बनते. नॉवेल जे आहे ऍक्च्युली इट क्रिएट्स अ पिक्चर ऑफ सोसायटी. Society's realistic picture is created with the novel. It makes life easy to understand. नॉवेल मधनं बऱ्याच वेळेला आपल्याला गाईड मिळतं जगण्याची तऱ्हा किंवा चांगलं काय वाईट काय, हाऊ डज अ पर्सन बिहेव और अगेन हाऊ डू द पीपल बिहेव, हे सगळं काही अगदी जवळून आपल्याला बघायला मिळतं. आता याचंच कारण आहे की ज्यामुळं नॉवेल हा प्रकार इन कंपॅरिझन टू पोएट्री आणि ड्रामा यापेक्षा जास्त पॉप्युलर आहे. आणि आजच्या काळामध्ये समजा बघायचं झालं तर आजच्या काळातील नॉवेल जी आहे त्यानं प्रोज फिक्शनला अडॉप्ट केलेलं आहे. म्हणजेच एक प्रकारे प्रोज प्रकारातून नॉवेलचं लिखाण केलं जातं. ओके, नाउ द नेक्स्ट पार्ट स्टुडंट. हिअर द नॉवेल ॲज अ लिटररी जनर, एक लिटररी जनर त्याचं क्रिएशन जे आहे म्हणजे त्याची आपण ज्याला बीज म्हणूया ती एकदम अशी 18th सेंचुरीमध्ये आली नाही, तर ती मुळामध्ये त्याच्यासाठी खूप इतिहास आहे, 2000 वर्षांचा इतिहास आहे. तो कशा प्रकारे की एक प्रकारे काय झालं की सुरुवातीच्या काळामध्ये ग्रीक रोमान्सेस म्हणून जी ओळखली जायची त्याचा काळ जो मुळातला 2nd to 6th सेंचुरी वगैरे ओळखला जातोय, या दरम्यानच्या काळामध्ये जे ग्रीक रोमान्सेस आले त्या काळामध्ये काय व्हायचं की देअर वेअर द कलेक्शन ऑफ टेल्स. त्या ठिकाणी कलेक्शन ऑफ टेल्स असायचं म्हणजे एक कथा वगैरे आपण ज्याला म्हणूया त्या अशा कहाण्यांचा संग्रह असायचा तो. आणि अशा कलेक्शन ऑफ टेल्स ज्या आहेत विच आर नोन ॲज द ग्रीक रोमान्सेस असं त्यांना ओळखलं जायचं. आणि त्यांचा काळ जो होता तो 2nd to 6th सेंचुरी. आणि त्यांचं एक वैशिष्ट्य असं होतं, द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ दोज ग्रीक रोमान्सेस दीज आर दॅट दे हॅव द इमॅजिनेशन, द इमॅजिनेटिव्ह क्वालिटी ॲज वेल एज दे वेर इमॅजिनेटिव्ह ॲज वेल एज दे वेर द डिलाइटफुल स्टोरीज. म्हणजे एक प्रकारचा आनंद देणारी, एंटरटेन करणारी अशी ती स्टोरीज असायच्या. त्याच्यामुळं एक प्रकारे इमॅजिनेटिव्ह आणि पुन्हा सोबतच हे डिलाइटफुल स्टोरीज ज्या होत्या यामुळं सुद्धा एक प्रकारे जी वाचक वर्ग जो होता ते खूप अट्रॅक्ट व्हायचे. आणि सुरुवातीच्या काळामध्ये एकदम काय असा प्रोज हा प्रकार नव्हता, एक प्रकारे त्या ठिकाणी पोएट्री टाईपचं असं त्यांचं लिखाण असायचं. परंतु पुढे पुढे काय झालं की या अशा इमॅजिनेटिव्ह आणि डिलाइटफुल स्टोरीज की ज्याचं एक वैशिष्ट्य होतं, ज्याच्यामध्ये एक आयडियल लव्हचं डिस्क्रिप्शन केलेलं असायचं, आदर्श असं प्रेम म्हणजे एक प्रकारचं सॅक्रिफाईस वगैरे करणारं, आणि सोबतच अशा काही मार्वलस ऍडव्हेंचरस कंटेंट सुद्धा त्या ठिकाणी असायचे. आता या अशा मार्वलस ऍडव्हेंचरस कंटेंटमुळं आणि एका आयडियल लव्हच्या डिस्क्रिप्शनमुळं त्या वेळच्या लोकांना ते खूप आवडायचं. परंतु याचा परिणाम असा झाला साहित्यावरती की इट हॅज अफेक्टेड द क्रिएटिव्ह क्वालिटी, द क्रिएटिव्हिटी ऑफ रायटिंग फॉर द नेक्स्ट 1000 years. म्हणजे पुढे याचा प्रभाव 1000 वर्षापर्यंत कायम राहिला. आणि म्हणजे दुसऱ्या ते 6व्या शतकामध्ये त्याचं मूर्त रूप तयार झालं आणि ज्याला आपण म्हणतो की एक ग्रीक रोमान्सेस, आणि यांचा परिणाम पुढे जवळपास 1000 वर्षांपर्यंत कायम राहिला. आणि यामुळं काय झालं की एक आयडियल लव्ह आणि मार्वलस ऍडव्हेंचर यांचं कंटेंट असलेला फक्त लिटरेचर पुढं पुढे येऊ लागलं. आणि पुढे यामध्ये चेंजेस जी झाली ती खऱ्या अर्थानं आपल्याला काही मुळात लेखकांची नावं ती आपण घेऊ शकतो. त्यांची क्रिएटिव्हिटी जी आहे की जी रिस्पॉन्सिबल होती खऱ्या अर्थाने एका नॉवेलची अर्ली थ्रेड म्हणून आपण ज्यांना ओळखू शकतो. म्हणजे याची बीज जी रोवण्याचं काम जे केलं ती म्हणजे व्हर्जिल्स इकॉलॉगस. व्हर्जिल रायटर जो आहे त्याचं एक इकॉलॉगस नावाचं टेलचं कलेक्शन आहे. त्याच्यात पुन्हा मॅलोरीज मॉट डी आर्थर म्हणून मॅलोरीचं ते एक कलेक्शन ऑफ टेल्स आहे. आणि सोबतच पुन्हा जॉफ्री चॉसर, फादर ऑफ इंग्लिश लिटरेचर म्हणतो आपण त्यांना. तर अशा तऱ्हेच्या जॉफ्री चॉसर जे आहेत त्यांनी एक प्रकारे द कॅन्टरबरी टेल्स जे लिहिलं ते अतिशय प्रसिद्ध झालं. टेल्सचा तो संग्रह आहे आणि त्याच्यामध्ये काहीतरी वेगळं त्यांनी करण्याचा प्रयत्न केलेला होता यापेक्षा. आणि म्हणून एक महत्वाचं एक लिटररी जनर च्या उदयासाठी कारणीभूत ठरलं.
after the development of that Greek romances, then there are some certain changes have started taking place. First one, that is in the year of 1010, the first novel has came in existence, and it became a reality with the version that is Murasaki Shikibu's Tale of Genji. Tale of Genji, that is considered the world's first novel. Okay, Murasaki Shikibu's Tale of Genji, that was published in the year of 1010, considered world's first novel. But if you come to the Europe, here in Europe, Don Quixote, who is a Spanish writer, Don Quixote, याला काय म्हणायचं? Don Quixote. तर त्याची एक नॉव्हेल होती, त्याचीच मिगल डी सेवांतस, ही 2 पार्ट मध्ये आली. पहिला पार्ट त्याचा पब्लिश झाला होता इसवी सन 1605 मध्ये, इन द इयर ऑफ 1605, आणि सेकंड त्यांचं पार्ट आलं होतं 1615 मध्ये. तर ही जी 2 पार्ट जी होती मिगल डी सेवांतस, तर ह्या 2 पार्टला कन्सिडर केलं जातं युरोपमध्ये फर्स्ट नॉवेल म्हणून डॉन किझोट यांची. आता पुढं 18th सेंचुरीचं अपीअरन्स आलं आणि या ठिकाणी काही सर्टेन चेंजेस व्हायला लागले. चेंजेस म्हणजे काय? देयर इज द अपीअरन्स ऑफ द न्यूजपेपर अँड मॅगझिन, म्हणजे हळूहळू प्रिंट मीडिया जो आहे, प्रिंटिंग म्हणजे छपाईचं तंत्रज्ञान अवगत झालं, आणि छपाईचं तंत्रज्ञान अवगत झालं, सोबतच मशिनरीज, इंडस्ट्रियलायझेशन, या सगळ्या बाबी हळूहळू यायला लागल्या. आता जसं जसं या ठिकाणी न्यूजपेपर आणि मॅगझिनचा उदय झाला, याबरोबर काय झालं की जे मिडल क्लासचे रीडर्स आहेत त्यांना या तऱ्हेचं एक रोमान्सेस आणि ट्रॅजेडीज मध्ये त्यांना लिटल इंटरेस्ट यायला लागला. कारण रोमान्सेस आणि ट्रॅजेडीज हे यांचा एक कॅटेगरीज होता, किंवा यांना आवडणारा जो एक वर्ग जो होता तो होता अप्पर क्लास. अप्पर क्लासचा जे इंटरेस्ट होतं ते होतं या तऱ्हेच्या एक ज्या रोमान्सेस आणि ट्रॅजेडीज मध्ये. परंतु जो मिडल क्लास जो वर्ग होता त्यांना जरी ते एज्युकेटेड असल्या कारणानं त्यांना या बाबीमध्ये इंटरेस्ट होता. त्यांचा जो अप्रोच होता तो एक काहीसा रिअलिस्टिक होता. 18व्या शतकाचं पुन्हा एक वैशिष्ट्य सांगता येईल की या काळामध्ये एक स्पिरिट ऑफ रिअलिझम यायला लागलं, म्हणजे रिअलिस्टिक अप्रोच. लोकांच्या भावना, त्यांचे दुःख, त्यांचे दैनंदिन ज्या काही समस्या आहेत, या दैनंदिन बाबींचं चित्र त्यांना नॉव्हेलमध्ये बघायला मिळालं. त्याच्यामुळे त्याला म्हणतो आपण रिअलिस्टिक अप्रोच, की जे टोटली अगेन्स्ट होतं रोमॅन्टिक फीचर्सला. रोमॅन्टिक फीचर्स आपण वैशिष्ट्य काय बघितलं होतं? इमॅजिनेशन आणि पुन्हा रोमॅन्टिसिझम. याच्यामध्ये आपण बघितलं होतं की एक आयडियल लव्हचं डिस्क्रिप्शन असायचं आणि मार्वलस ऍडव्हेंचर असायचं त्या ठिकाणी, बरोबर आहे ना. परंतु 18व्या शतकामध्ये जे एक रिअलिस्टिक अप्रोच यायला लागला, या रिअलिस्टिक अप्रोचमुळे ज्याला आपण स्पिरिट ऑफ रिअलिझम म्हणतो, यामुळे काय झालं की या एक रोमॅन्टिक फीचर्स आहेत त्यांना लोक टाळायला लागले, त्याकडे त्यांनी पाठ दाखवायला सुरुवात केली. याचं कारण होतं वाढता मिडल क्लासचा वर्ग. आता मिडल क्लासचा वर्ग कशा तऱ्हेने आला? 1740च्या काळामध्ये, इसवी सन 1740 मध्ये, 1740 मध्ये इंग्लंडमध्ये काय झालं की त्या ठिकाणी ट्रेड आणि कॉमर्सचा विस्तार व्हायला लागला. ट्रेड आणि कॉमर्सचा विस्तार झाला, सोबतच देयर इज द इंट्रोडक्शन ऑफ इंडस्ट्रियलायझेशन. मोठ्या प्रमाणामध्ये मशिनरीज आल्या आणि मशिनरीजच्या सहाय्याने या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये उत्पादनं व्हायला लागली. सोबतच लोकांचा संपर्क वाढला, जास्त प्रमाणामध्ये लोक त्या ठिकाणी येऊ लागली, कामं करू लागली, आणि याच्यातूनच जो उदय झाला तो झाला या मिडल क्लासचा. ओके, सो द इंडस्ट्रियल रिव्हॉल्युशन हॅज गिव्हन राईज टू मिडल क्लास. आणि याचा परिणाम असा झाला की हा मिडल क्लास वर्ग जो आहे याच्याकडे भरपूर वेळ होता. ड्यू टू द इंडस्ट्रियलायझेशन, द मशीन्स, दे हॅव गुड टाइम, अँड दिस टाइम दे स्टार्टेड युजिंग फॉर रीडिंग. आणि ते सुद्धा काय? द लिटरेचर विच इज व्हेरी रिअलिस्टिक पिक्चर डिस्क्राईब करणार, की ज्याच्यामध्ये त्याचे कॉमन प्रॉब्लेम्स आहेत किंवा एव्हरीडे त्याची लाईफ जी आहे यांचं डिपिक्शन असायचं. आणि
त्याची एक अपील जी आहे ती अशा एज्युकेटेड क्लासला ते करीत होतं. त्याच्यामुळे इट हॅज बिकम द इंटरेस्टिंग रीडिंग मटेरियल फॉर द मिडल क्लास पीपल. ओके स्टुडंट्स, वी विल स्टॉप हियर. हा पहिला पार्ट आहे आणि या पुढील भागामध्ये पुढील डेव्हलपमेंट्स आपण बघणार आहोत. थँक्यू.